दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे याला अखेर पोलिसांनी पकडलेला आहे। बुधवारी रात्री सिडको N9 भागातून सिडको पोलिसांनी त्याची धिंड काढून माज उतरवला। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांच्या पथकाने केली आहे। 17 ऑगस्टच्या रविवारी मध्यरात्री राजू भाऊंच्या चहाच्या हॉटेलजवळ विनोद पोटदुखे आणि त्यांचे मित्र गजानन गाडेकर, आकाश राऊत, योगेश निकम, आकाश निकम उभे असताना आरोपी हर्षल मुळे तेथे आला। त्याने आकाश राऊतच्या वडिलांकडे दारूसाठी पैसे मागितले। पैसे नाकारताच त्याने शिवीगाळ करून चप्पल हिसकावली। त्याला जाब विचारल्यावर मला ओळखत नाही का, मला हर्षल गणेश मुळे म्हणतात असं म्हणत त्याने चाकू काढला। यानंतर त्याने थेट विनोद पोटदुखेच्या बरगडीवर वार करून त्याला रक्तबंबाळ केले। तसेच गजानन गाडेकरच्या पोटात गंभीर जखम केली। या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती। तर हर्षल मुळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड असून त्याच्यावर यापूर्वीही हाणामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो चाकूच्या धाकावर N9 भागात दहशत निर्माण करीत होता। तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुळे याला अटक करून पोलिसांनी बुधवारी रात्री सिडको परिसरातून त्याची धिंड काढली। यामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून गेल्या आठवड्यात गुंड तेजाची धिंड काढल्यानंतर मुळेवरही तशीच कारवाई करण्यात आली आहे। तर शहरातील वाढत्या गुंडगिरीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे।